नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वरणबट्टी थाळी। त्यासाठी सर्वप्रथम आपण बनवूया घोटलेल्या वांग्याची भाजी। त्यासाठी वांगे स्वच्छ धुवून घ्यावे व दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक कट करून घ्यावे आणि लगेचच पाण्यात टाकावे, जेणेकरून ते काळे होणार नाही। आता आपण बनवूया वांग्याच्या भाजीसाठी लागणारा ठेचा। थोडेसे लसूण, 4 ते 5 मिरच्या आणि अद्रक हे सर्व मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायचे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बनवलेला ठेचा टाकून द्यावा। हे छान फ्राय करून त्यात जिरेपूड, धनेपूड आणि हळद टाकून ते वांगे टाकून द्यावे। छान फ्राय केल्यानंतर त्यात पाणी टाकून त्याला मंद आचेवरती शिजू द्यावे। शिजल्यानंतर अशा प्रकारे घोटून घ्यावे। नंतर चवीनुसार मीठ व कोथिंबीर टाकून छान आपली वांग्याची भाजी रेडी आहे। आता बनवणार आहोत आपण बट्टी। तर बट्टीसाठी 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात थोडा ओवा, हळद, मीठ आणि सोडा हे सर्व टाकून ते मिश्रण चांगले मिक्स करावे। त्यानंतर थोडं तेलाचे मोहन टाकून त्याचा एक छान डो बनवून घ्यावा। आता आपण वेगळ्या प्रकारची बट्टी म्हणजेच पुडाची बट्टी बनवणार आहोत। त्यासाठी एक मोठी चपाती लाटून घ्यावी। आता पूर्ण पोळीला तेल लावून त्याचे आपण पूड करणार आहोत। प्रत्येक पुडाला तेल लावून त्याला पूड बनवायचे। त्यानंतर असा गोल बनवून आपली बट्टी रेडी आहे। त्यानंतर आपण वाफवण्यासाठी इडलीच्या पात्रात तेल लावून घेतलं आणि त्या बट्ट्या त्यात वाफवायला ठेवून दिल्या। 20 मिनिटांनंतर आपण त्यात सुरी टाकून बघणार आहोत की आपली बट्टी झाली आहे की नाही। त्यानंतर आपण बट्टी कट केली। बघू शकता तुम्ही इतके सुंदर पूड आले तिला। त्यानंतर ही बट्टी आपण मस्तपैकी तळून घेणार आहोत। आणि रेडी आहे आपली वरणबट्टीची थाळी। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।